शाहू मिलच्या जागेवर शाहू राजांच्या स्मारकासह मिल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न. कोल्हापुरातील शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि आंदोलकांची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडी, हातकणंगलेचे आमदार अशोक माने, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, उभाटा पक्षाचे संपर्क प्रमुख विजय देवणे, उपमहापौर अक्षय जरग यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. आज झालेल्या बैठकीत शाहू मिल शासनाने चालवावी यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला. यावेळी बोलताना खासदार शाहू महाराज यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत सरकारी दरबारी पाठपुरावा करून शाहू मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी शाहू मिलच्या जागेवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्याबरोबरच मिल पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करू असेही स्पष्ट केले. शाहू मिल ही कोल्हापूरच्या लोकांची अस्मितेचा विषय आहे, जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहताय की सर्व आज जे उपस्थित असलेले आमदार सगळे इथं जे आले आणि सर्व लोक सुद्धा शाहू मिल सुरू करण्याबद्दल त्यांचा विचार सकारात्मक आहे. अडचणी येतील, नाही येणार असं काही नाहीये. अडचणी येतील, त्यावर शासन कसं मात करतंय हे पाहायला पाहिजे आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. कारण हा विषय आहे शाहू मिलचा. शाहू मिलचा विषय असल्यामुळे शाहू महाराजांच्या संबंधी विषय असल्यामुळे निश्चितच शासन सुद्धा पूर्णपणे आपल्याला सहकार्य करणार असा आम्हाला विश्वास. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूर जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाची अस्मिता आहे. आणि त्यांच्या नावे सुरू असलेली छत्रपती शाहू मिल गेली अनेक वर्ष बंद स्थितीत आहे. अनेक जणांनी प्रयत्न केला ही मिल सुरू व्हावी, त्यामध्ये अनेक स्मारक व्हावं. पण 2024च्या सार्वत्रिक विधानसभेच्या निवडणुकीनंतर शहराचा लोकप्रतिनिधी या नात्यानं संबंधित खात्याचे मंत्री संजय सावकरे यांना याविषयी मी निवेदन दिलं. त्याने देखील तातडीनं चीफ सेक्रेटरींच्या अध्यक्षस्थानी असणारी हाय पॉवर समितीमध्ये हा विषय ठेवला. तिथून मंजूर करून कॅबिनेटमध्ये हा विषय आला आणि त्यानंतर एक बैठक आयोजित केली. खऱ्या अर्थानं श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी या मिलची स्थापना करण्यामागचा जो उद्देश होता तो लोकांना रोजगार मिळावा हा उद्देश होता. पण कालांतरानं काही कारणाने ही मिल बंद पडली असताना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर पुन्हा त्यामध्ये स्मारक उभा करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर या झालेल्या बैठकीमध्ये या ठिकाणी अनेक गोष्टींची चर्चा झाली. एक मात्र निश्चित शासनानं मान्यता दिली, वस्त्रोद्योग विभागानं मान्यता दिली की एकूण 26 एकर जागेपैकी 5 एकर जागेमध्ये वस्त्रोद्योग विभागाच्या अर्बन हट एक जी संकल्पना आहे, राज्यामध्ये विविध ठिकाणी वस्त्रोद्योगच्या माध्यमातून जे कापड निर्मिती होती त्याचे स्टॉल्स आणि कन्व्हेन्शन सेंटर आणि डिव्हिजनल ऑफिस त्यांचं वस्त्रोद्योग विभागाचं हे 5 एकरमध्ये असेल आणि 21 एकर जागा त्यांनी आम्हालाच दिलेली आहे. महापालिकेनं असं त्या ठिकाणी तत्वता मान्यता त्यांनी दिली. आता त्या 21 एकरमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला शासनच त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करेल असा आमचा पहिला प्रयत्न होता किंवा आहे. त्यानंतर आज या ठिकाणी सन्माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज साहेब आपले जे खासदार आहेत त्यांनी या ठिकाणी याविषयी बैठक बोलली. कृती समिती देखील होती, सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी होते. सर्वानुमतेच एक मागणी या ठिकाणी आलेली आहे की ही मिल पुनर्जीवित व्हावी किंवा पुनर्सुरुवात व्हावी. आमची देखील लोकप्रतिनिधींची हीच इच्छा आहे. पण त्यामध्ये ऍक्च्युअली चांगल्या पद्धतीने ती मिल सुरू झाली पाहिजे, परत बंद पडता कामा नये. कारण ही शाहू महाराजांची अस्मिता आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक जबाबदार लोकप्रतिनिधी या नात्यानं मी या ठिकाणी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना आज आश्वासित करतो की यामध्ये अत्यंत चांगलं देखणं ज्या ठिकाणी करता येईल. बघा, शासनाकडे पैसे कमी नाही आहेत. 3200 कोटीचा या ठिकाणी मी MRDP प्रोजेक्ट आणला, हजारो कोटी या ठिकाणी आणले. पुढच्या काळामध्ये देखील येतील. आता सोलरच्या प्लांटच्या माध्यमातून अनेक पैसे येणार आहेत. पैशाचा प्रश्न नाही आहे. आपण एखादी गोष्ट इच्छा
आणि प्रत्यक्षात अंमलात आणणं यात फरक असतो. परत महाराजांच्या नावाला कुठलं त्या ठिकाणी हे होता कामा नये या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे. पण या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी जी मागणी केली की शाहू मिल त्या ठिकाणी सुरू व्हावी, त्या ठिकाणी शाहू मिल सुरू होत असताना माझी वैयक्तिक अशी भूमिका आहे की शाहू महाराजांचं स्मारक देखील त्या ठिकाणी थोड्या प्रमाणात असलं पाहिजे. त्यांनी जे कोल्हापूरसाठी जे काम केलं ते संपूर्ण जगाला दिसलं पाहिजे, त्या काळात केलेलं काम. आणि मग त्यानंतर ही शाहू मिल सुरू झाली पाहिजे ही माझी देखील त्या ठिकाणी मागणी आहे. निश्चितपणे आजच्या बैठकीचा अहवाल वस्त्रोद्योग मंत्री असतील, आपले पालकमंत्री असतील, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांना देऊ. आणि जी या भागातल्या आपल्या लोकांची मागणी आहे, रोजगार निर्मिती असेल आणि त्याला अनुसरून काही गोष्टी असतील, तेच करण्याचा आमचा प्रयत्न काय तर आम्ही 100% करण्याचा प्रयत्न करू. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कोल्हापूर.